नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी कोबीची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 400 ग्रॅम हा कोबी घेतला होता आणि असा एकदम पातळ कापून घेतलेला आहे। बघा असं लांबडा लांबडा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण पातळ कापायचं। बारीक जरी कापला तरी चालेल, पातळ कापायचं। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला काय करायचं, पहिलं हाताने चांगलं असं नरम करून घ्यायचं। अशा पद्धतीत बघा हाताने मी चांगलं नरम करून घेतलेलं, असं पाणी सुटतं। तुम्ही हा खिसून घेतला तरी चालेल, खिसणीने खिसायचा। असं मीठ बी चांगलं मुरलं जातं आणि जास्त होता बघा, आता किती कमी झालेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे बघा अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि ह्या चमच्याच्या मापाने आपण ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मैदा टाकणार आहे, 1 चमचा शेजवान चटणी, त्यात टाकणारे अर्धा चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। ह्याच्यामध्ये आपण पहिलंच अगोदर मीठ टाकलं होतं, थोडंसं चव बघून मीठ टाकायचं। मस्त असं दाबून मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। एवढंसं झालेलं आहे बघा। जेवढं होता होईल, जेवढं तुम्ही कालवाल ना तसं हे कमी कमी होत जातं, सॉफ्ट होतं मग हा कोबी आणि अशा पद्धतीत होतो। खिसून घेतला तर ह्याच्यापेक्षा पण कमी दिसेल मी, कारण बारीक चिरून घेतला होता आणि जे पीठ लागलेलं आहे ना तेवढंच पीठ, त्यापेक्षा जास्त नाही। जर तुम्ही जास्त घेतला तर जास्त लागू शकतं, तुमच्या मिक्स करण्यावर पण आहे। बारीक जर करून जर केला तर अजून थोडंसं कमी पण लागू शकतं। तर अशा पद्धतीचं ह्याचं पाण्याचा वापर थोडा पण करायचा नाही आपल्याला। तेल मी गरम करत ठेवलेलं आहे बघा, चांगलं कडक गरम झालेलं आहे। आपल्याला ह्याच्यासाठी काय करायचं, कडक गरम पाहिजे। गरम झालं की काय करायचं, गॅस करायचा मिडियम, कारण मी फास्ट गॅसवर ठेवलं होतं गरम करायला। आणि छोटे छोटे पकडायचे, जास्त मोठे मोठे करायचे नाही। जर तुम्हाला मोठे पाहिजे असले तर तुम्ही मोठे पण करू शकता। मस्त असं बघा गरम झाले, असे सोडायचे छोटे छोटे एकदम अशा पद्धतीमध्ये। मस्त होतात एकदम। सगळं जरी तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकला तरी पण चालू शकते। आणि जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर मैदा जर वापरायचा नसेल तर तांदळाचं पीठ, चण्याचं डाळीचं पीठ टाकायचं। ते किती किती टाकायचं तुम्ही मला कमेंट करा, मी सांगते तुम्हाला तुम्ही किती किती टाकू शकता। मग आता हे मी सोडून घेते, पहिले सोडून घेतल्यात बघा, जास्त पण नाही सोडले। जेवढे आपल्या कढईत तव्यात जेवढे बसेल तेवढे सोडून घ्यायचे। गॅस आता आपला हा मिडियमच आहे, मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या फ्राय करायचे। हलकासा बघा फेस कमी झालेला आहे, तर आपण ह्यांना काय करायचं, पलटी करून घेऊया। एकदम क्रिस्पी तळायचे। तर मस्त बघा आपला कलर आलेला आहे, असा गोल्डन कलरवर फ्राय करायचं। असं पलटी करताना आपल्याला असं वाटतं की काय सॉफ्ट झालेत का, व्यवस्थित होत नाहीत का, तर असे एकदम कडक कुरकुरीत एकदम मस्त होतात बघा। बरोबर पद्धतशीर माप टाकलं का नाही की छान असे होतात। फक्त असं चांगलं दाबून दाबून त्याला मिक्स करून घ्या, पाण्याचा वापर अजिबात करू नका। गॅस करते तर थोडासा बारीक पहिला आणि काढून घेते, एकदम कुरकुरीत झालेले आहेत हे बघा। अशा पद्धतीत तेलकट वगैरे बिलकुल होत नाहीत, असं चाळणीत काढायचं। थोड्या वेळ ठेवलं की नाही एकदम कडक कडक होतात हे बघा अशा पद्धतीत। आता अशा पद्धती मी राहिलेले सगळे करून घेते, नंतर मी तुम्हाला दाखवते। सगळे बघा मी फ्राय करून घेतलेले आहेत, एकदम कुरकुरीत बघा मस्त, आणि तेलकट नाहीत काही नाहीत बघा। तर तुम्ही असे पण खाऊ शकता, खूप छान लागतील। पण मी थोडंसं बदल करून तुम्हाला दाखवते। प्लेट घेतलेली आहे, किती कुरकुरीत आहेत बघा। ह्याच्यामध्ये कसं काश्मीरी मिरची पावडर जर टाकली की नाही ते एकदम लाल भडक असे मस्त दिसतील। हे थोडे कमीच टाकलेले आहे। त्याच्यावर थोडीशी मी टाकणार आहे अशी शेव, अशा पद्धतीची पण भेटते बरं का दुकानामध्ये। जे मंचुरियनच्या ह्याच्यामध्ये बघा आपण टाकतो तस त्या पद्धतीची बघा हे अशा पद्धतीची भेटते। त्याच्यावर थोडंसं आपण टाकायचं कोबी, त्याच्यावर टाकणार आहे मी शेजवान चटणी मस्त। त्याच्यावर परत थोडीशी टाकूया आपण अशी शेव। ह्या शेवला काय म्हणतात मला जरा सांगा बरं का। हे मी विकतच आणलेली आहे, कारण आमच्या इथं खालीच दुकान आहे तिथं भेटते। हे बघा अशा पद्धतीची असते, खूप छान असते बरं का। समोर तळलेली मी बघितली होती तर घेऊन आली होती। तर अशा पद्धती तुम्हाला झटपट दाखवलेली आहे। तुम्ही अशी पण करून खाऊ शकता, नाहीतर हे अशी पण आपण भजी केल्यात अशी पण खाऊ शकता। कुरकुरीत एकदम, बिलकुल तेलकट होणार नाही। अर्धी अर्धी वाटी जरी तुम्ही दोन्ही पिठं सेम घेतली तरी पण चालतील। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।